श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11 याबद्दल जाणून घेणार आहोत। मागील अध्यायात ग्रंथकर्त्यांनी बाळाप्पा हे मुरगोड गावी आल्याचे वर्तमान कथन केले आहे। येथेच होऊन गेलेल्या चिदंबर दीक्षित नावाच्या सत्पुरुषाच्या कार्याचे कथनही ग्रंथकर्त्याने केले आहे। सर्वप्रथम मुरगोड गावातच बाळाप्पांना श्री स्वामीविषयी माहिती समजली, परंतु काही ब्राह्मणांनी अक्कलकोटाला जाण्याऐवजी श्री दत्त क्षेत्री म्हणजेच गाणगापूरला येथे दाखल झाले। गाणगापुरात बरेचसे भक्त मनोकामना पूर्ण होण्यासाठी येत असत। कुणी संततीसाठी तर कुणी संपत्तीसाठी, कुणी सुख समाधानासाठी तर कुणी प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी भक्तजन गाणगापुरात दाखल होत असत। बाळाप्पा मात्र सद्गुरूचा ध्यास घेऊन गाणगापुरात दाखल झाले। गाणगापुरात पोहोचल्यावर बाळाप्पांनी स्वतःला दत्त सेवेत झोकून दिले। बाळाप्पा नित्य स्नान, मध्यान्ह स्नान, संध्या वंदन करून नित्य नियमाने जपध्यान नामस्मरण करीत आपला दिनक्रम चालू लागले आणि मधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करू लागले। पुढे काही महिन्यांनी स्वप्न दृष्टांत झाला। स्वप्नात 3 यतिमूर्ती येऊन उभ्या ठाकल्या। आणखी पुढे 15 दिवसांनी पुन्हा एकदा स्वप्न दृष्टांत झाला। स्वप्नात एक ब्राह्मणाने दर्शन दिले व अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी सेवा करा असे सांगितले। मध्यान्ह स्नान आटोपते वेळी वस्त्राखाली बाळाप्पांना एक विंचू दिसला, पण त्याला न मारता तसे सोडून दिले आणि मंदिरात परतताना त्यांना अनेक शुभ संकेत प्राप्त झाले व माधुकरीत त्यांना मिष्टान्न खायला मिळाले। अक्कलकोटाला जाण्यास हाच शुभ दिवस मानून बाळाप्पा अक्कलकोटला निघाले। पुढे त्यांनी अक्कलकोटाला येऊन स्वतःला श्री स्वामी सेवेत झोकून दिले। त्याच पूर्व पुण्याईमुळेच बाळाप्पांना श्री स्वामींचा अनेक वर्ष सहवास लाभला आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताचा 11व्या अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ बंधूंनो, सोबतच आम्ही आपणासाठी मूळ स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय 11 देत आहोत। अध्याय 11। श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णिले। बाळाप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत, अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती। परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी। तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी। श्री गुरु स्वप्नी येवोनी सांगती तैसे करावे। मानला तयासी विचार, निघाले तेथोनी सत्वर। जवळी केले गाणगापूर, परम पावन स्थान ते। बाळाप्पा तेथे पातले, स्नान पाहुनी आनंदले। नृसिंह सरस्वती पाऊले, प्रेम भावे वंदिली। प्रातकाळी उठोनी, संगमावरी स्नान करोनी। जप ध्यान आटपोनी, मागुती ती गावात। सेवे कर्या बरोबरी, मागोनिया मधुकरी। भोजनोत्तर संगमावरी, परतोनी ती ते। मध्यान्ह स्नान करोनी, पुन्हा बैसती जप ध्यानी। असता जाता वासरमनी,
संध्या स्नान करावे. करोनिया संध्या वंदन, जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन, ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता, सोडोनी गृह सूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता, आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास, अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस, कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी, राहात होते गानगापुरी. त्यांनी देखोनी ऐसी परी, बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेवोनी, नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी, ते ते आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानवले, 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले, परी संकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी, मागोनिया मधुकरी. जावोनिया संगमावरी, झोळी उदके बुडवावी. आनोनिया बाहेरी, बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी, ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास, सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन, भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण, ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिंती, स्वप्नी 3 यती मूर्ती. येवोनिया दर्शन देती, बाळप्पा चित्ते सुखावे. 15 दिवस गेल्यावरी, निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी, येवोनी आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त, स्वामी रूपे नांदत. तेथे जावोनी त्वरित, कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान, परी तेन झाले पूर्ण. आणखीही काही दिन, क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी, बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी येवोनी वस्त्रासी, गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी, सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी, वृश्चिक एक निघाला. तयासी त्यानी न मारिले, नित्यक्रम आटोपिले. ग्रामा माझी परत आले, गेले भिक्षे कारणी. त्या दिवशी ग्रामा भीतरी, पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरे, उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी, निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयासी, मार्गावरी झाले. चरण चाली चालोनी, अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येवोनी, नगरी रम्य देखिली. जेथे नृसिंह सरस्वती, यती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान, केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन, स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा सम्मत. श्रोते सदा परिसोत, 11दशोऽध्याय गोडहा.